मार्केट शोधण्याचे बरेच प्रकार असतील. वन ऑफ द एक असा प्रकार असू शकतो की आपण आपले जे कॉम्पिटिटर्स आहेत ते काय करतायत, किंवा ह्यात दोन प्रकारच्या गोष्टी असू शकतात. एक तर ऑफलाईन तुम्ही रिसर्च करू शकता, म्हणजे एक्झिबिशन्स असतात ते, किंवा ऑनलाईन करू शकता. व्हॉट डू यू थिंक इज मोर पॉवरफुल? म्हणजे आत्ता ऑनलाईन रिसर्च करणं सोपं आहे, की आधीचा जो ट्रेडिशनल वे होता की मल्टिपल देशांमध्ये जाणं, तिकडे एक्झिबिशन्स अटेंड करणं, आत्ता आपण काय करायला हवं? हायब्रिड मॉडेल आहे. देर इज नथिंग दॅट कॅन बीट ऑफलाईन. म्हणजे समोरासमोर जे इमोशन्स एक्सप्रेस आपण करू शकतो ना, ते ऑनलाईनवर नाही करू शकत. तर ऑफलाईन गरजेचं आहे, परंतु नेहमी आपण ऑफलाईन अवेलेबल नसू शकतो. तर त्याच्यासाठी ऑनलाईनचं तुम्हाला साथ घ्यावी लागते. तर तुमचं कम्युनिकेशन, रिसर्च बेस्ड ॲक्टिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन करू शकता. पण एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. लाईक फॉर एक्झाम्पल वॉटर स्टोरेज टँक्स आम्ही मॅन्युफॅक्चर करतो भिवंडी आणि अंबरनाथला, आणि जगभरामध्ये ते इन्स्टॉल करतो. तर आता आपले नरेंद्र मोदी साहेब जेव्हा ते ओमानमध्ये होते, तर आय वॉज अ पार्ट ऑफ द डेलिगेशन, बिझनेस डेलिगेशन. तर त्या बिझनेस डेलिगेशनमध्ये त्या रूममध्ये असलेले आमचा एक प्रायव्हेट कार्यक्रम झाला मोदी साहेबांबरोबर. त्या रूममध्ये साधारणतः 125 लोक होते. अर्धी भारतीय होती आणि अर्धी लोकल ओमानचे होते. तर दॅट वॉज अ फिल्टर्ड क्राऊड. म्हणजे हे निवडलेली लोकं होती. म्हणजे तुम्हाला तिथे असणंच एक फार महत्त्वाची गोष्ट होती, कारण यू आर फिल्टर्ड ऑन मल्टिपल पॅरामीटर्स. असे लोक तुम्हाला कधी भेटणार? म्हणजे माझ्याबरोबर अमूल डेअरीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, वारी सोलर त्यांचे फाउंडर होते, आर काबलचे फाउंडर होते. आता ह्या टाईपचे फिल्टर्ड लोक तुम्हाला सहसा भेटू शकत नाही. तर अशा टाईपच्या एक्सपिडिशन्समध्ये किंवा जे आपण ट्रेड कॉन्फरन्सेस अटेंड करण्याचा जे प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये तुम्हाला जे भेटतात, त्यांच्याकडनं इनपुट्स मिळतात, ते तुमचे कस्टमर होतात. यू डोंट हॅव टू सेल इट टू देम. परंतु त्यांना जर आपल्या प्रोडक्टची माहिती मिळाल्यानंतर जर त्यांना इंटरेस्ट जागलं, त्यांच्या मनामध्ये इंटरेस्ट जर उद्भवला त्यांच्या मनामध्ये, तर ते तुम्हाला सांगू शकतात, अरे वाय डोंट यू राईट टू मी. तसं माझं एका व्यक्तीबरोबर झालं वॉटर टँक्सबद्दल. तर ऑफलाईन इज मॅन्डेटरी, इट कॅनॉट बी रिप्लेस, बट यू कॅन हॅव अ हायब्रिड मॉडेल. म्हणजे आज हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तर याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. आणि प्रत्येक इंडस्ट्री बेस्ड एक्झिबिशन घडवला जातो. स्पेशलायझेशन आजच्या तारखेला एवढं जबरदस्त आहे. फॉर एक्झाम्पल फूड सेक्टरमध्ये तर दुबईमध्ये आणि जर्मनीमध्ये फूड एक्सपोजिशन्स होतात. पूर्ण जगामध्ये काय चाललंय ना, फूडमध्ये, क्वालिटीमध्ये, टाईपमध्ये, पॅकेजिंगमध्ये, त्या फूडच्या पॅकेजिंगमध्ये एवढं डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन झालेलं आहे की ती तुमची एक शाळा आहे. 3 दिवसाचं किंवा 4 दिवसाचं जे एक्झिबिशन असतं ना, ते एक प्रकारे तुमचं ते कॉलेज किंवा शाळा आहे. तिथे तुम्ही शिकायला जाता आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला आरसा दिसतो की बाबा ही दुनिया आहे आणि या दुनियामध्ये आजच्या तारखेला असे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. तर माझं प्रोडक्ट काय आहे, कसं आहे आणि कम्पॅरेबल किती आहे, तर याच्यामध्ये आपल्याला जाणीव मिळतं. म्हणजे त्या 4 दिवसामध्ये तुम्ही उर्वरित जीवनाचे निर्णय घेऊ शकता. एवढे महत्त्वाचे ते 4 दिवस असतात. तिथे तुम्हाला कस्टमर मिळतात, कोलॅबरेटर्स मिळतात, पार्टनर्स मिळतात, इन्व्हेस्टर्स मिळतात. म्हणजे इट इज मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज इन वन लोकेशन, इन वन अटेम्प्ट, इन वन एफर्ट. तर हे करणं फार गरजेचं आहे. तर आय थिंक दिस आर सम ब्रिलियंट मेथड्स. हायब्रिड मॉडेल, ऑफलाईन आणि ऑनलाईनचं कॉम्बिनेशन. ग्रेट. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned
in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.